नमस्कार। एकदा मी विद्यार्थ्यांना म्हटलं की आपण एकदा वनात जाऊ आणि तिथं जेवण करू, वनभोजन। सगळ्या मुलांना आनंद झाला, पण म्हटलं माझी एक अट आहे। काय अट आहे आता? तर मी म्हटलं तिथं स्वयंपाक तुमचा तुम्ही करायचा। एकदम आनंद झाला, हुर्यो झाले। पण म्हटलं असं नाही, तुमचा तुम्ही स्वयंपाक करायचा म्हणजे तिथं जायचं, सुकलेली लाकडं गोळा करायची वनातली, चूल पेटवायची आणि चुलीवर स्वयंपाक करायचा। पुन्हा आनंद, सगळ्यांना बरी वाटली आयडिया। त्यातही सांगितलं पुन्हा एक अट आहे, तिथं जाऊन मॅगी शिजवायची नाही, बर्गर बिर्गर असले हे जे फास्ट फूड वगैरे आदी पदार्थ आहेत ते शिजवायचे नाहीत। जे आपण दररोज घरी खातो, चपाती म्हणा, भाकरी म्हणा, पिठलं म्हणा, भाताचे पदार्थ म्हणा, जे दररोज घरात उपयोगी पडणारे आहेत, ज्यांनी आपलं पोट भरतं आणि जे उद्यासुद्धा तुम्हाला करता आल्यानंतर तुम्हाला त्याचा उपयोग होईल। हॉस्टेलमध्ये राहिला तर तुम्ही शिजवून खाऊ शकाल इथपर्यंत असे पदार्थ आपण करायचे। म्हटल्यानंतर सगळी मुलं तयार झाली। नवीन प्रयोग होता, मग आम्ही प्लॅनिंग केलं, विद्यार्थ्यांचे ग्रुप पाडले, शिक्षकांना सुद्धा आनंद झाला। असं काहीतरी आपण वेगळं करूया म्हणून ठरली ट्रिप। आम्ही गेलो, एका नदीच्या काठी गेलो, तिथं सगळ्यांनी आपापल्या जागा फिक्स केल्या आणि स्वयंपाकाला लागली मुलं। कोणी लाकडं गोळा करतंय, कोणी चूल पेटवतंय, कोणी आणखीन पीठ मळतं, कोणी आणखीन प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ तयार करायचे ठरवलेले होते। कोणी तांदूळ निवडतं, कोणी पाकडतं, सगळीच म्हणजे जे घरामध्ये आई करते ते आज मुलं मुली करत होते। फार छान वाटलं। सगळ्यांनी स्वयंपाक तयार केला, सगळेजण मिळून जेवलो आणि मग शाळेत आलो। सकाळी 9च्या दरम्यान आम्ही गेलो होतो, संध्याकाळी दुपारी 3:30च्या दरम्यान आम्ही शाळेत परत आलो। मित्रहो, असा उपक्रम व्हायला पाहिजे, कारण खरं शिक्षण हे भिंतीच्या आत असल्यापेक्षा भिंतीच्या बाहेर आहे। हा उपक्रम विद्यार्थ्यांना बरंच शिकवून गेला आणि असे उपक्रम हवेत हे मला माहीत आहे। मी आल्यानंतर शाळेच्या सुपरवायझर आल्या। त्या काय म्हणाल्या, सर मी कॅल्क्युलेशन केले म्हणाल्या, आज तुम्ही मुलांना घेऊन काही वर्ग घेऊन 9 वाजता बाहेर पडलात, 3:30 वाजता आलात। तुम्हाला माहीत आहे का म्हणाल्या किती पिरियड वाया गेले? 48 पिरियड शाळेचे वाया गेले। बाप रे!